नमस्कार मंडळी. चला आज एका अशा मिशनबद्दल बोलूया जे अक्षरशः शांतपणे पण खूप मोठ्या प्रमाणावर भारतभर एक क्रांती घडवत आहे. ही फक्त एक सरकारी योजना नाहीये, तर ही एक लोक चळवळ आहे जी कोट्यावधी लोकांच्या आयुष्याला एक नवी दिशा देत आहे. चला तर मग भारताला वाचायला लावणाऱ्या या मिशनबद्दल सविस्तर जाणून घेऊया. पण थांबा, या सगळ्याच्या खोलात जाण्याआधी एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण अनेकदा बातम्यांमध्ये ऐकतो की अमुक एक राज्य पूर्णपणे कार्यात्मक साक्षर झालं. पण याचा नेमका अर्थ काय असतो? म्हणजे काय, फक्त सही करता आली की झालं, की याच्या मागे काहीतरी वेगळा अर्थ आहे? चला ह्या प्रश्नाचं उत्तर शोधूया. आणि गंमत म्हणजे ही गोष्ट आता फक्त स्वप्न नाही राहिलीये. स्क्रीनवर बघा, लडाख, मिझोरम, गोवा, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश, अरे वा, ही यादी तर वाढतच चाललीये. एका पाठोपाठ एक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश हा टप्पा गाठतायत. पण प्रश्न असा आहे की हे सगळं इतक्या झपाट्याने होतंय कसं? यामागे नक्की काय जादू आहे? चला मग या यशाच्या मुळाशी जाऊया. ही काही अचानक झालेली जादू नाहीये. यामागे एक खूप विचारपूर्वक आखलेला एक देशव्यापी कार्यक्रम आहे, जो साक्षरतेची व्याख्याच बदलून टाकतोय. ह्या यशाचं सगळं सार आहे ना, ते एका छोट्या पण खूप मोठ्या बदलात दडलंय. आपण आता प्रौढ शिक्षण असा शब्द वापरत नाही. तो कसा फक्त एका वयोगटापुरता मर्यादित होता, बरोबर? त्याऐवजी आता आपण म्हणतो सर्वांसाठी शिक्षण. आणि हा फक्त शब्दांचा खेळ नाहीये. हा दृष्टिकोनातला एक खूप मोठा बदल आहे. शिक्षण म्हणजे काही वर्षांपुरती मर्यादित गोष्ट नाही, तर ती आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. आणि या मोठ्या बदलाला जी गोष्ट पुढे नेतेय ते इंजिन आहे उल्हास. हो, उल्हास नावाचा एक कार्यक्रम. हे एकच नाव या संपूर्ण क्रांतीच्या केंद्रस्थानी आहे. उल्हास याचं पूर्ण नाव आहे अंडरस्टँडिंग ऑफ लाईफलाँग लर्निंग फॉर ऑल इन सोसायटी. म्हणजेच समाजातल्या प्रत्येकासाठी आयुष्यभर शिकण्याची संधी. बघा, नावामध्येच या कार्यक्रमाचं सगळं सार आहे. आजीवन शिक्षण. हे फक्त अक्षरं शिकवण्यापुरतं नाही, तर आयुष्यभर नवीन गोष्टी शिकत राहण्याची प्रेरणा देण्याबद्दल आहे. मग या कार्यक्रमाचं मिशन काय आहे? एकदम सोपं, सरळ आणि तितकंच पॉवरफुल. जन जन साक्षर. प्रत्येक माणूस साक्षर झाला पाहिजे, सक्षम झाला पाहिजे. बस हेच अंतिम ध्येय. पण हे ध्येय ऐकायला जितकं सोपं वाटतं तितकं ते सोपं नाही. ते खूप मोठं आहे. या मिशनचा आवाका आणि याची महत्वाकांक्षा बघितली ना, तर आपण खरंच थक्क हो. चला जरा आकडेवारी बघूया. या कार्यक्रमाचं टार्गेट काय आहे माहितीये? 15 वर्ष आणि त्याहून जास्त वयाचे तब्बल 5 कोटी लोक. हो, बरोबर ऐकलं, 5 कोटी. हा आकडाच सांगतो की हे मिशन किती मोठं आणि महत्वाचं आहे. आणि हे जे अशक्य वाटणारं ध्येय आहे ना, ते पूर्ण करण्यासाठी एक पक्की डेडलाईन सुद्धा आहे. हा कार्यक्रम आहे 2022 ते 2027 या 5 वर्षांसाठी. म्हणजे विचार करा, दरवर्षी साधारणपणे 1 कोटी लोकांना साक्षर करण्याचं लक्ष्य आहे. आता इतकं मोठं मिशन आहे म्हटल्यावर पैशांची तर गरज लागणारच. आणि त्यासाठी सरकारनं तब्बल 1037.90 कोटी रुपयांचं बजेट ठेवलं आहे. हा आकडा दाखवतो की देश या मिशनबद्दल किती सिरियस आहे. पण एक मिनिट थांबा. 5 कोटी लोक, 5 वर्षांची मुदत, हे सगळं प्रत्यक्षात कसं येणार? इतक्या लोकांपर्यंत पोहोचणार कोण? याचं उत्तर आहे ना, ते या कार्यक्रमाच्या अगदी हृदयात, त्याच्या सगळ्यात खास आणि प्रेरणादायी भागात दडलेलं आहे. या कार्यक्रमाचा आत्मा आहे कर्तव्यबोध. म्हणजे काय, तर आपल्या कर्तव्याची जाणीव. हे संपूर्ण मिशन पूर्णपणे स्वयंसेवेवर चालतं. म्हणजे जे लोक यात शिकवायला येतात ना, त्यांना कुठलाही पगार मिळत नाही. ते हे काम करतात कारण त्यांना वाटतं की हे आपलं एक सामाजिक कर्तव्य आहे, एक जबाबदारी आहे. मग हे स्वयंसेवक आहेत तरी कोण? ही यादी बघितली ना, तर लक्षात येईल की अक्षरशः संपूर्ण समाजच या कामासाठी पुढे आलाय. शाळेतले शिक्षक आहेत, कॉलेजेसचे विद्यार्थी आहेत, पंचायत राज संस्थांचे सदस्य, आपल्या अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या. इतकंच नाही तर NSS आणि NCCचे कॅडेट्ससुद्धा. ही खऱ्या अर्थाने एक लोक चळवळ आहे, जिथे प्रत्येक जण आपापला छोटासा हातभार लावतोय. ओके, तर स्वयंसेवक तयार आहेत, शिकणारेही तयार आहेत. पण त्यांना नेमकं काय शिकवलं जातं? म्हणजे फक्त क ख ग शिकवतात की अजून काही? चला, उल्हासच्या शिक्षणाचे जे 5 आधारस्तंभ आहेत ते समजून घेऊया. तर हा उल्हासचा अभ्यासक्रम आहे ना, तो या 5 महत्त्वाच्या पिलर्सवर उभा आहे. पहिलं अर्थातच मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान. पण त्यानंतर बघा, निर्णायक जीवन कौशल्य, मग व्यावसायिक कौशल्य विकास, मूलभूत शिक्षण आणि सगळ्यात महत्त्वाचं निरंतर शिक्षण. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, हे फक्त नाव लिहायला शिकवण्यापुरतं नाही, तर आयुष्य जगायला शिकवण्याबद्दल आहे. आणि यातला हा जो निर्णायक जीवन कौशल्यवाला भाग आहे ना,
तो तर खूपच जास्त महत्वाचा आहे. विचार करा, यात आर्थिक साक्षरता आहे, म्हणजे पैशांचं नियोजन कसं करायचं, कायदेशीर साक्षरता आहे, म्हणजे आपले हक्क काय आहेत, आणि आजच्या काळात सगळ्यात गरजेची गोष्ट डिजिटल साक्षरता. हे ते ज्ञान आहे जे लोकांना खऱ्या अर्थाने सक्षम आणि आत्मनिर्भर बनवतं. तर आतापर्यंत आपण या कार्यक्रमाची रचना बघितली, स्वयंसेवकांची प्रचंड मोठी फौज बघितली आणि अभ्यासक्रमसुद्धा पाहिला. आता आपण पुन्हा आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाकडे येऊया. या सगळ्याचा जमिनीवर प्रत्यक्षात काय परिणाम झालाय? तर आपण सुरुवातीला जो प्रश्न विचारला होता ना, त्याचं उत्तर आता इथे मिळतंय. कार्यात्मक साक्षरता म्हणजे नेमकं काय? तर ही फक्त अक्षरोळख नाहीये, ही आहे आपल्या ज्ञानाचा रोजच्या आयुष्यात वापर करण्याची क्षमता. मग ते बँकेचं काम असो, एखादी सरकारी योजना समजून घेणं असो, किंवा स्वतःचा विकास करणं असो. या चार्टमधून आपल्याला सध्याची परिस्थिती आणि आपलं ध्येय यातला फरक स्पष्ट दिसतो. भारताचा साक्षरता दर सध्या आहे 80.9% आणि उल्हासचं लक्ष आहे 95% कार्यात्मक साक्षरता गाठणं. आणि हा 95%चा आकडा खूप महत्त्वाचा आहे, कारण जेव्हा एखादा राज्य किंवा प्रदेश हा आकडा पार करतो तेव्हाच त्याला पूर्णपणे कार्यात्मक साक्षर म्हणून घोषित केलं जातं. आणि ही फक्त कागदावरची गोष्ट नाहीये, तर प्रत्यक्षात हा कार्यक्रम खूप वेगाने यश मिळवतोय. ही टाईमलाईन बघा जरा. जून 2024 मध्ये लडाखनी सुरुवात केली, त्यानंतर लगेच मे 2025 पर्यंत मिझोराम आणि गोवा ही राज्य या यादीत सामील झाली. आणि आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाच्या मुहूर्तावर सप्टेंबर 2025 पर्यंत हिमाचल प्रदेशने सुद्धा हा टप्पा गाठला. हा जो वेग आहे ना, तोच या कार्यक्रमाच्या यशाची खरी कहाणी सांगतोय. तर ही होती उल्हास कार्यक्रमाची एक प्रेरणादायी कहाणी. या सगळ्यावरून एक खूप मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. लोकांच्या कर्तव्यबोध या भावनेवर आणि स्वयंसेवेवर आधारित हे जे मॉडेल आहे, जे आज इतकं यशस्वी होतंय, ते खरंच भारताचं 100% साक्षरतेचं स्वप्न पूर्ण करण्याची गुरुकिल्ली ठरू शकतं का? यावर नक्कीच विचार करायला हवा.